नमस्कार. आज आपण निघालेलो आहोत दिल्लीला फिरायला जाण्यासाठी. तुम्ही विचार करत असाल हा भारतीय तिरंगा कोठे आहे, तर हा मुंबई सेंट्रल स्थानकावर अभिमानाने फडकवलेला आहे. हा आनंददायी प्रवास आपण ट्रेन म्हणजेच रेल्वेच्या माध्यमातून करणार आहोत. आपण हा रेल्वे प्रवास मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली असा करणार आहोत. आपण हा प्रवास AC 3 टायर म्हणजेच थर्ड AC मधून करणार आहोत. या एक्सप्रेसच्या AC 3 टायर मधील एका तिकिटाची किंमत 3085 रुपये आहे. इतर तिकिटाचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेनच. ही ट्रेन मुंबई सेंट्रल वरून संध्याकाळी 5 वाजता सुटली आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 ला नवी दिल्लीला पोहोचवेल. आता आपली ट्रेन मुंबई सेंट्रल वरून निघाली आहे. थोड्याच वेळात भारतीय रेल्वे आपल्याला संध्याकाळचा नाश्ता देईल. आशा करूया आपला हा प्रवास सुखाचा होवो. ही ट्रेन मुंबई सेंट्रल व नवी दिल्ली धरून एकूण 8 स्थानकांवर थांबेल. ते कुठले मी नंतर सांगेन. आता आपला संध्याकाळचा नाश्ता आलेला आहे. तर त्यात एक सँडविच, एक टोमॅटो केचपचा सॅशे, एक कचोरीचे पॅकेट, त्यासोबत अजून चव वाढवण्यासाठी चटपटीत फटाफट भेळपुरीचे पॅकेट व झटपट गरमागरम चहा बनवण्यासाठी साखर, डेअरी क्रीमर म्हणजेच दूध पावडर व मुख्य घटक म्हणजे चहा पावडर. रेल्वे कर्मचारी गरम पाणी देतील. त्यात आपल्याला हे सगळं साहित्य मिसळायचे की झाला चहा तयार. हल्दीराम्सच्या मिठाईचे छोटे पॅकेट. हे सगळं खाऊन झाल्यावर सांडवासंडव झाली तर किंवा हात पुसण्यासाठी टिश्यू व चहा ढवळण्यासाठी एक छोटी लाकडी काडी. एवढे खाद्यपदार्थ या ट्रेनमध्ये संध्याकाळच्या नाश्त्याला दिले जातात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे IRCTC चा सुस्वागतम कागद. हा नाश्ता तिकिटामध्ये समाविष्ट असतो. ही रेल्वे आता तिच्या पहिल्या स्टॉप बोरिवली स्थानकावर पोहोचली आहे. आपण साधारण 5:30च्या दरम्यान बोरिवली स्थानकावर पोहोचतो. आपण आता या ट्रेन मधून 30 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. ही ट्रेन बोरिवली स्थानकावर 2 मिनिटे थांबते. संध्याकाळच्या सर्व ट्रेन्स मधून आपल्याला सूर्यास्त बघायला व अनुभवायला मिळतो. या निसर्गात झाडांच्या आड सूर्यास्त. वाह, काय सुंदर दृश्य आहे नाही. आता हा सूर्यास्त आपल्याला इमारतींच्या आड बघायला व अनुभवायला मिळतो आहे. हिवाळ्यात रात्र लवकर होते व मोठी असते आणि दिवस छोटा असतो. त्यामुळे सूर्यास्त लवकर म्हणजेच 5:45च्या दरम्यान होतो आहे. आपल्याला सूर्यास्ताची अनेक दृश्ये बघायला मिळतात. उदाहरणार्थ झाडांच्या आड, पाण्यात प्रतिबिंब, इमारतींच्या आड व आता ट्रेनच्या आड. आता सूर्यास्त होऊन थोडाच वेळ झालेला आहे, तरी देखील सूर्यास्तानंतरचा आकाश खूपच मनमोहक आहे. ही भाईंदरची मोठी आणि सुंदर अशी खाडी आहे. सूर्यास्तानंतरचा आकाश, त्यासोबत अवतीभवती हिरवळ आणि छोटी छोटी पाण्याची डबकी, हे सगळं ट्रेन मधून बघायला व अनुभवायला छान आणि गमतीशीर वाटते. आता आपण रात्री भेटूया. आता रात्र झालेली आहे व रात्रीच्या अंधारातच तर आपल्याला बिल्डिंग्स व रस्त्यावरील लाईट्स दिसतील, रस्ते दिसतील व त्यावरील गाड्या दिसतील आणि हे ज्यात आहे ते शहर तर दिसतच आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोणत्या शहराबद्दल बोलतोय, त्याचे नाव काय, ते कोठे आहे, मुंबईपासून किती लांब आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली ट्रेन या शहराच्या रेल्वे स्थानकावर थांबेल का. तुम्ही हे शहर कोणते आहे ते ओळखलत का. हे शहर सुरत आहे. सुरत हे गुजरात मधील एक मोठे शहर आहे व मुंबई पासून सुरत बाय रोड 263 किलोमीटर्स लांब आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली ट्रेन सुरत रेल्वे स्थानकावर थांबते. आता ट्रेन सुरत रेल्वे स्थानकावर आलेली आहे व हा या ट्रेनचा दुसरा स्टॉप आहे. ही ट्रेन सुरतला साधारण 7:40 PM पर्यंत पोहोचते. तुम्ही विचार करत असाल अजून 2च स्थानक आलेले आहेत, अजून 6 कधी येतील. तर आधी सांगितल्याप्रमाणे मुंबई सेंट्रल आणि नवी दिल्ली धरून 8 स्थानक म्हणजे मुंबई सेंट्रल पहिलं व नवी दिल्ली शेवटचं स्थानक. स्टॉप नाही, आपल्या ट्रेनचे फक्त 6 स्टॉप आहेत. पहिला स्टॉप बोरिवली, दुसरा स्टॉप सुरत, तिसरा स्टॉप वडोदरा जंक्शन, चौथा स्टॉप रतलाम जंक्शन, 5वा स्टॉप नागडा जंक्शन, 6वा स्टॉप कोटा आहे. सुरत स्थानकावर ही ट्रेन 5 मिनिटे थांबते. आपल्याला या ट्रेन मध्ये 8 नंतर रात्रीचे जेवण दिले जाते. आमचे शाकाहारी जेवण असल्यामुळे येथे आहे एक राईस डिश म्हणजेच भात. त्यानंतर आता आपल्याला एक डाळ डिश
म्हणजेच डाळ किंवा आपण तिला वरण देखील म्हणू शकतो. यानंतर आपल्याला मिळते पनीर डिश म्हणजेच पनीरची भाजी. त्यानंतर आपल्याला अजून एक भाजी मिळते, ती आहे ड्राय व्हेज डिश म्हणजेच सुकी बटाट्याची भाजी. त्यानंतर दही मिळते. दही हवे की नाही ते विचारतात. नंतर आपल्याला 3 छोट्या चपात्या किंवा आपण त्यांना फुलके देखील म्हणू शकतो. त्यानंतर एक लोणच्याचा सॅशे व 1 चमचा मिळतो. हे होते शाकाहारी जेवण. या ट्रेमध्ये जेवणाचे 2 पर्याय असतात, शाकाहारी किंवा मांसाहारी. तुम्हाला जे हवे ते तुम्ही मागवू शकता. हे जेवण तिकिटामध्ये समाविष्ट असते. आता वडोदरा जंक्शन साधारण 9:15च्या दरम्यान आले आहे. आपली ट्रेन या स्थानकावर 10 मिनिटे थांबेल. वडोदरा हे गुजरात राज्यातील दुसरं मोठं शहर आहे. या ट्रेनमध्ये रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपल्याला आईस्क्रीम दिले जाते. तुम्हाला नको हवे असेल तर तुम्ही नको देखील म्हणू शकता. आम्हाला व्हॅनिला आईस्क्रीम दिले होते. मला व्हॅनिला फ्लेवर आवडतो म्हणून मी खूप खुश होऊन आईस्क्रीम खाल्ले. आता ट्रेन वडोदरा जंक्शन वरून निघाली आहे. भारतीय रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग 48 व राष्ट्रीय महामार्ग 64 वडोदराला दिल्ली, मुंबई व देशातील अन्य भागांशी जोडतात. वडोदरा हे विश्वामित्री नदीच्या किनाऱ्यावर वसलेले गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर आहे. तुम्हाला अंधारातच अस्पष्ट अशी पिवळ्या रंगाची वडोदरा लिहिलेली पाटी दिसली असेल, हो ना? जेवण आणि आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर काहीतरी चटपटीत खावेसे वाटले, त्यामुळे मी कधीच न खाल्लेले कप नूडल्स आज पहिल्यांदा खायचे ठरविले व रेल्वे कर्मचाऱ्यांकडून विकत घेतले. या कप नूडल्स 2 फ्लेवर्स मध्ये होत्या, मजेदार मसाला आणि वेजी मंचाव. आम्ही दोन्ही फ्लेवर्सचे 1-1 कप नूडल्स घेतले. एका कप नूडल्सची किंमत 50 रुपये होती. या कप नूडल्स तिकिटामध्ये समाविष्ट नाहीत. आता मुख्य प्रश्न म्हणजे या नूडल्स बनवायच्या कशा? तर सोपं आहे. या नूडल्स इन्स्टंट असतात, म्हणजे रेल्वे कर्मचारी तुम्हाला गरम पाणी कप मध्ये टाकून थोडं हलवून देतील व तुम्ही त्या 3 ते 5 मिनिटे तशाच ठेवा आणि थोड्याच वेळात तयार आहेत तुमच्या कप नूडल्स. खाण्याअगोदर कप नूडल्स थोड्या हलवून व ढवळून घ्या आणि मगच खा आणि पाणी शिल्लक राहिल्यास थोडा वेळ अजून ठेवा. या कप नूडल्स कप मधूनच खा. शुभ सकाळ मित्रांनो. आता झालेली आहे सकाळ आणि सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मी अलार्मच्या आवाजाने 5:45लाच उठलो. सकाळचा आकाश किती सुंदर आहे. आपल्याला या आकाशामध्ये तांबडा रंग दिसतोय. याला तांबडा फुटणे असे म्हणतात. आपल्याला ट्रेनच्या मोठ्या खिडकीतून धुक्याचा देखील सकाळी अनुभव मिळतो. आता फक्त 2 तासांमध्ये आपण नवी दिल्लीला पोहोचणार आहोत. थोड्याच वेळात सूर्योदय होईल. आपण या दृश्यात झाडे व शेततळे देखील बघू शकतो. बघितलेत, अवघ्या 3 मिनिटात आकाशातले रंग बदलले. तांबड्या रंगाचा गडद तांबडा रंग झाला आहे. आता तर हे दृश्य आणखीनच लुभावणे वाटते आहे. आता थोड्याच वेळात मथुरा जंक्शन येणार आहे, पण आपली ही ट्रेन मथुरा जंक्शनवर थांबणार नाही. वाह, ही फुलं बघून असं वाटतंय स्वर्गात आलोय. नाही, ही फुलं धरतीवरचीच आहेत, पण किती छान आणि विविध रंगांची आहेत. पिवळी, गुलाबी, लाल बघून मन तृप्त झालं. साधारण 6:50च्या दरम्यान मथुरा जंक्शन आलेले आहे, पण आपली ट्रेन या स्थानकावर थांबणार नाही. पण इथे आल्यानंतर ट्रेन धीमी झाली होती. मथुरा हिंदूंच्या 7 पवित्र शहरांपैकी एक आहे. हे श्रीकृष्णाचे पारंपरिक जन्मस्थान, कृष्ण जन्मभूमी आणि जन्माष्टमीच्या वार्षिक उत्सवासाठी मुख्य तीर्थक्षेत्र आहे. हे शहर भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. मथुरा हे भारतातील सांस्कृतिक व पारंपरिक शहरांपैकी एक आहे. हे शहर उत्तर प्रदेश राज्यात वसलेले आहे. हे शहर एक प्राचीन आणि सुंदर शहर आहे. हा बघा मथुरेतला ट्रेन मधून दिसणारा रस्ता. ट्रेन मधून खालचे रस्ते बघितले की मला खूप अप्रूप वाटते. आपल्याला रेल्वे कर्मचारी साधारण 7च्या दरम्यान सकाळचा नाश्ता देतात. त्यात एक मँगो ड्रिंक म्हणजेच आंब्याचे पेय, नंतर एक अंड्याचे ऑमलेट जर तुमचा नॉनव्हेज नाश्ता असेल तर, नंतर एक टोमॅटो केचपचा सॅशे, यानंतर ब्रेड बटर खाण्यासाठी बटर आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ब्रेड ऑमलेट किंवा ब्रेड बटर खाण्यासाठी उपयुक्त ब्रेड. त्यानंतर झटपट गरमागरम चहा बनवण्यासाठी चहा पावडर, डेअरी क्रीमर म्हणजेच दूध पावडर आणि साखर. त्यासोबत हे सगळं गरम पाण्यात ढवळण्यासाठी चमचा. काल संध्याकाळसारखं सर्व साहित्य गरम पाण्यात ढवळून चहा बनवावा. त्यानंतर एक IRCTC छापील टिश्यू पेपर दिला जातो. तुम्हाला रेल्वेमध्ये नाश्त्याचे बरेच पर्याय आहेत. ते कुठले सांगतो. रेल्वेमध्ये नाश्त्याचे आणि जेवणाचे 2 पर्याय असतात, व्हेज किंवा नॉनव्हेज. आम्ही काल रात्री व्हेज जेवण जेवलो व आता हा सकाळचा नाश्ता नॉनव्हेज आहे. आधी सांगितल्याप्रमाणे नॉनव्हेज नाश्त्यात आपल्याला अंड्याचे ऑमलेट मिळते. हे बघा अंड्याचे ऑमलेट.
तुम्हाला रेल्वेमध्ये नाश्त्याचे बरेच पर्याय असतात. शाकाहारी नाश्त्यात इडली आणि वडा, उपमा आणि वडा इत्यादी, आणि नॉनव्हेज नाश्त्यात अंड्याचे ऑमलेट, जे मी तुम्हाला आत्ताच दाखवले. तुम्ही रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मेनूची अधिक माहिती घेऊ शकता. आता चला खायला सुरुवात करूया रेल्वेमधील सकाळचा नाश्ता. मी आता चहात ब्रेड खाणार आहे. तुम्ही ब्रेड बटर देखील खाऊ शकता. या ब्रेडच्या पॅकेटमध्ये 2 ब्रेड मिळतात. चहात ब्रेड खाण्यासाठी चहा तर हवा ना. चला बनवूया झटपट गरमागरम चहा. सर्वप्रथम गरम पाण्यात दूध पावडर घालावी, साखर टाकावी व चहा पावडरची ही टी बॅग चहात बुडवत राहा. ढवळा 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 आणि मग तुमचा झटपट गरमागरम चहा तयार आहे. गरमागरम चहाचा आनंद घ्या व माझा व्हिडिओ बघत राहा. संपूर्ण बघा ही माझी नम्र विनंती. साधारण 7:45 ते 8 दरम्यान आपल्याला सूर्योदय होऊन सूर्य दिसतो. सूर्योदय आधीच होतो, पण हिवाळा असल्यामुळे सूर्योदय थोडा उशिराच होतो. सूर्याचे खरे सौंदर्य म्हणजे त्याचा पिवळा रंग. झाडांआड सूर्याचे दृश्य, वाह किती छान. मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. सर्वप्रथम रेल्वेमधील कर्मचारी सहयोगी आहेत. रेल्वेमध्ये झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 आहे. खास करून मधला बर्थ म्हणजेच मध्ये झोपणाऱ्या माणसाला लागू. ही ट्रेन आपल्याला 15 तास आणि 32 मिनिटात नवी दिल्लीला पोहोचवते. झोपताना अंगावर ओढण्यासाठी ब्लँकेट आणि डोक्याखाली उशी व सीटवर टाकण्यासाठी चादर दिली जाते. सीट बऱ्यापैकी रुंद व आरामदायी असतात. मुंबई तेजस राजधानी एक्सप्रेस ही एक अतिजलद म्हणजेच सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. बघितलं आपल्याला एक ब्रिज दिसतोय. बहुतेक हा ब्रिज दिल्ली मधलाच असेल. आता 8 वाजलेले आहेत व आपण लवकरच नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहोत. आपण आपल्या कोच म्हणजेच डब्याच्या बाहेर आल्यानंतर दरवाजाजवळ भारतीय रेल आपकी सेवा मेचा एक पोस्टर व काही सूचना व नियम दिसतात. उभं राहायला जागा व 2 उतरायला दरवाजे व 2 टॉयलेट किंवा बायो टॉयलेट असतात. इथे उभं राहून दरवाजाच्या खिडकीतून बघण्याची मजा काही वेगळीच असते, पण थोड्या वेळानंतर पाय मात्र दुखतील. तुम्हाला मी त्या भारतीय रेल आपकी सेवा मेचा पोस्टरचा फोटो नंतर दाखवेन. या बघा त्या सूचना व नियम. हे तुम्ही व्हिडिओ थांबवून किंवा पॉज करून वाचू शकता व याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर तुम्हाला एक फिक्कट रंगाचा दरवाजा दिसेल. तो आमच्या कोचचा दरवाजा आहे. आता कुठले तरी रेल्वे स्थानक आलेले आहे. कुठल्या ते मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण काही कळले नाही. त्यासाठी मी क्षमस्व आहे. हे रेल्वे स्थानक आपल्या ट्रेननी नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून साधारण 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. आपण नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आपल्या राहण्याच्या हॉटेलवर जाणार आहोत. त्या हॉटेलचे नाव ब्लेस इन आहे. आता आपण आपल्या निर्धारित स्थानकावर निर्धारित वेळेत पोहोचणार आहोत. अखेर आता आपण नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचलो आहोत. हे या ट्रेनचे शेवटचे स्थानक आहे. झाडांआड थोडं पुढे गेल्यावर आपल्याला पिवळ्या रंगाचा नवी दिल्ली लिहिलेला बोर्ड दिसतो. नवी दिल्ली भारताची राजधानी आहे. नवी दिल्ली दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशात म्हणजेच नॅशनल कॅपिटल टेरिटरी NCT ऑफ दिल्ली मध्ये स्थित आहे. नवी दिल्ली भारत सरकार आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकारच्या केंद्राच्या रूपात कार्य करते. हा बघा नवी दिल्लीचा अजून एक बोर्ड. नवी दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. नवी दिल्लीचा पृष्ठभाग क्षेत्रफळ 42.7 स्क्वेअर किलोमीटर आहे. नवी दिल्लीचा पाया 12 डिसेंबर 1911 ला बांधला गेला व 13 फेब्रुवारी 1931 ला उद्घाटन झाले. दिल्लीचे सर्वात मोठे रेल्वे स्थानक नवी दिल्ली रेल्वे स्थानक आहे. आपण या स्थानकाला सहजच राजधानी एक्सप्रेसचे घर देखील म्हणू शकतो. हे स्थानक एवढे अप्रतिम आहे की याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये देखील दर्जा मिळाला आहे. दिल्लीचे जुने आणि प्रचलित नाव इंद्रप्रस्थ होते. दिल्लीला भारतीय महाकाव्य महाभारतात प्राचीन इंद्रप्रस्थाला राजधानीच्या रूपात ओळखले जायचे व जाते. खांडवहून जाऊन बनवलेली पांडवांची राजधानी म्हणजेच इंद्रप्रस्थ. इंद्रप्रस्थाचा शाब्दिक अर्थ इंद्राचे शहर आहे. हे शहर प्राचीन भारतीय साहित्यात वर्णित एक पौराणिक शहर आहे. मुंबई तेजस राजधानी एक्सप्रेसचा हेड कोड म्हणजेच रिपोर्टिंग नंबर 12951 आहे. ही ट्रेन 5 राज्यांमधून जाते व सुखरूप नवी दिल्लीला पोहोचवते. तिकिटाची किंमत डायनामिक फेअर प्राइस असल्यामुळे कमी जास्त होऊ शकते. नवी दिल्ली रेल्वे स्थानकामधील काही घोषणा. खालून जिना
जिना चढून वर आल्यानंतर आपल्याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील उपस्थित काही ट्रेन्स आणि प्लॅटफॉर्मचे दृश्य बघायला मिळते. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर खाली आणि वर जाण्यासाठी हा असा स्वचलित जिना म्हणजेच सरकता जिना आहे. हा जिना विजेवर चालतो व सर्व वयोगटांच्या लोकांसाठी खुला आहे. या जिन्यावर चढताना उतरताना काळजी घ्यावी. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्याच नाही तर इतर स्थानकांच्या देखील आत आणि बाहेर गर्दी, गडबड आणि गोंधळ असतो. त्यामुळे काळजी घ्यावी ही नम्र विनंती. नवी दिल्ली रेल्वे स्थानकात एकूण 16 प्लॅटफॉर्म्स आहेत. हे स्थानक देशातील व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या रेल्वे स्थानकाचे अधिकृत उद्घाटन 1956 साली केले होते. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या बाहेर काही साध्या रिक्षा उभ्या असतात. तुम्हाला जेथे जायचंय ते रिक्षावाल्या काकांना सांगून तुम्ही त्या रिक्षात बसून जाऊ शकता. आम्ही ओला रिक्षा बुक केली आहे. आता आपण ओला रिक्षात बसलो आहोत. ओला ही एक ऑनलाईन परिवहन नेटवर्क कंपनी आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून आम्ही राहणार असलेले ब्लेस इन हॉटेल साधारण 10 ते 12 मिनिटांच्या अंतरावर आहे व या दोघांमधले अंतर जवळपास 2 किलोमीटरचे आहे. हा बाजारपेठेतला रस्ता आहे. ब्लेस इनचा पत्ता आहे ब्लेस इन राजगुरु मार्ग, चुना मंडी, पहाडगंज, नवी दिल्ली. हॉटेल रूम बुक साईट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन. हे बघा, आलं ब्लेस इन. आता आम्ही हॉटेलच्या स्टोरूम मध्ये बॅगा ठेवून कुतुब मिनार बघायला जाणार आहोत. आता 9:15 वाजलेले आहेत पण चेक इन 12 वाजताचं असल्यामुळे रूमच्या आत जाता आलं नाही. हे बघा, हे आहे दिल्ली पोलीस मुख्यालय व आता आपण कुतुब मिनार बघायला जात आहोत व हे आहे सरदार पटेल भवन आणि आजूबाजूचा परिसर व रस्ता. हे बघा, हे आहे नवी दिल्लीतील कृषी भवन. किती मोठे आणि दिसायला छान आहे. त्यानंतर उजव्या बाजूस वंदे भारत ट्रेनचे एक नारंगी रंगाचे छोटे मॉडेल दिसते. हे कुठलं भवन आहे ओळखलं तुम्ही? हे आहे नवी दिल्लीतील भव्य दिव्य व सुंदर असे रेल भवन. हा आहे कर्तव्य पथ. हा 3 किलोमीटरचा रस्ता इंडिया गेट पासून राष्ट्रपती भवन पर्यंत लांबतो. कर्तव्य पथ हे राजपथचे अधिकृत नाव आहे. हा प्रशस्त रस्ता प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आणि इतर विविध समारंभांसाठी वापरला जातो. हे देशाची राजधानी जगाला दाखवतात. कर्तव्य पथचा अर्थ आहे कर्तव्यांचा मार्ग. विविध आकारांची मोठी झाडं, छोटी झाडं, कमी पानं असलेली झाडं, जास्त पानं असलेली झाडं, हिरवळच हिरवळ, उंच झाडं, लहान झाडं, त्यासोबत हे असे पांढरे हत्ती. काय विहंगम दृश्य आहे नाही का? एक मात्र आहे, दिल्लीमध्ये थोडीशी तरी हिरवळ आहे. श्री अरबिंदो मार्ग, ज्या रस्त्यावरून आता आपण चाललो आहोत. हे आहे NTPC दिल्ली हाट INA दिल्ली मेट्रो स्टेशन. हा गेट क्रमांक 6 आहे. दिल्ली हाट INA मार्केट देखील आहे. मार्केटला आपण नंतर जाणारच आहोत. खांबावर किती छान चित्र आहे. वा, हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही आहात ना? आता मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. ही बघा सिंहाच्या आकाराच्या विविध आकारांची झुडपे. ही बघा छान पाण्याची कारंजी व पाण्याचे फवारे आणि त्यात उंच आणि गोलाकार रचना, उंच उंच झाडं आणि पूल म्हणजेच ब्रिज. आता आपण लवकरच कुतुब मिनारला पोहोचणार आहोत. ही आहे DDA कुतुब नर्सरी म्हणजेच दिल्ली विकास प्राधिकरण कुतुब नर्सरी लाडो सराय फेज 1. ही नर्सरी आठवड्यातले सगळे दिवस म्हणजेच सोमवार ते रविवार सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत उघडी असते. हा गरमागरम चहा या फूड स्टॉलवर मिळतो जो कुतुब मिनारच्या परिसरातच आहे. या स्टॉलवर पॅटीज, बर्गर, सँडविच, हॉटडॉग, पाणी, कुलचा, थंड पेय, कोल्ड्रिंक, कुल्फी इत्यादी मिळतात. जे समोर दिसते ते आहे कुतुब मिनार परिसराचे मुख्य प्रवेशद्वार. या बाजूला जिथे आपण उभे आहोत इथेच तिकीट घर आहे. मी तुम्हाला तिकीट घर दाखवेनच. हा आहे कुतुब मिनार लिहिलेला निळा बोर्ड. या गेट मधून तिकीट घराकडे जाण्यासाठी आत शिरायचे आहे. उजव्या बाजूला जलपान घर आणि अमानती सामान घर आहे. हे जलपान घर आणि अमानती सामान घर वेळेनुसार बंद असू शकतात. आता आपण कुतुब मिनारचे प्रवेश शुल्क जाणून घेणार आहोत. भारतीय पर्यटकांसाठी कॅश दिल्यास प्रति व्यक्ती 40 रुपये आणि ATM किंवा डेबिट कार्डने पैसे दिल्यास प्रति व्यक्ती 35 रुपये प्रवेश शुल्क आकारला जाईल. 15 वर्षांखालील मुलांना प्रवेश निशुल्क आहे. इथे भारतीय पर्यटक पाठीखाली कॅश ओनली देखील लिहिलेले आहे. तुम्ही तिकडे गेला व विचारून त्याची पुष्टी करू शकता. कॅश दिल्यास कृपया सुट्टे पैसे द्यावे ही नम्र विनंती.
विदेशी पर्यटकांसाठी कॅश दिल्यास प्रति व्यक्ती 600 रुपये आणि ATM किंवा डेबिट कार्डने पैसे दिल्यास प्रति व्यक्ती 550 रुपये प्रवेश शुल्क आकारला जाईल. तुम्हाला जर कुतुब मिनारचे किंवा दिल्लीतील इतर पर्यटन स्थळांचे, प्रसिद्ध इमारतींचे किंवा मॉन्युमेंट्सचे फ्रीज मॅग्नेट्स हवे असतील तर इथे विचारपूस करून मिळतील. ही बघा कुतुब मिनारची गोलाकार प्रवेश तिकिटे म्हणजेच टोकन्स. याच द्वारातून कुतुब मिनार परिसरात जाण्याचा मार्ग आहे. या द्वारातून आत शिरल्यानंतर आपली तिकिटे म्हणजेच टोकन्स चेक केली जातात. या द्वाराचे दरवाजे किल्ल्यांच्या दरवाजांसारखे आहेत व लाकडाचे बनलेले आहेत. द्वारातून आत शिरल्यानंतर आपल्याला अवतीभोवती दगडी बांधकाम, हिरवळ आणि भरपूर झाडे दिसतात. आता आपल्याला कुतुब मिनार लवकरच दिसेल. हा बघा, या बाजूला हा आहे अलई मिनार आणि इल्तुतमिशची कबर. हा मिनार अपूर्ण 1 मजली मिनार आहे. हा मिनार कुतुब मिनारच्या उंचीपेक्षा दुप्पट उंच बनवण्याचे योजले होते. हे दगडी बांधकाम, ती गुलाबी फुलं, तो कुतुब मिनार, ते आकाश आणि त्यात तो तळपता पिवळा सूर्य, आजूबाजूला हिरवळ, विविध प्रकारची फुलं, काय सुंदर दृश्य आहे. याच त्या खोडकर आणि गोंडस खारुताया. ही बघा ती गुलाबी फुलं, झुडपे, झाडं आणि मुख्य म्हणजे कुतुब मिनार. आणि आणि नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दिल्लीमध्ये कुतुब मिनार इथे. तुम्हाला माझ्या मागे कुतुब मिनार दिसत असेल. हा बघा कुतुब मिनार. याची उंची 72.5 मीटर आहे. तसेच बेस व्यास 14.32 मीटर आहे आणि शिखराचे व्यास 2.75 मीटर आहे. कुतुब मिनार शंकूच्या आकाराचा आहे. कुतुब मिनार भारतातील दुसरा सर्वात उंच मिनार आहे. हे बघा, आकाशात आपल्याला एक विमान उडताना दिसतंय. किती मनमोहक दृश्य आहे. विमानतळ जवळ असल्यामुळे विमानांची ये-जा सुरूच असते व उडताना दिसतात. कुतुब मिनार जगातील सर्वात उंच विटांचा मिनार आहे. लाल आणि बॉब सँडस्टोनने बांधलेला आणि शिलालेखांच्या पट्ट्यांसह वाकबगारपणे कोरलेला कुतुब मिनार हा भारतातील सर्वात उंच दगडी बुरुज आहे. आता आपण कुतुब मिनारची कथा ऐकणार आहोत. हा कुतुब कॉम्प्लेक्स म्हणजेच कुतुब परिसराच्या जागी मूळ रूपात हिंदू आणि जैन मंदिरे होती. 13व्या शतकात कुतुब मिनारच्या बांधकामास सुरुवात झाली. उत्तर भारताचे पहिला इस्लामिक शासक कुतुबुद्दीन ऐबकने कुतुब मिनारचे आपल्या हयातीच्या काळात बांधकाम केले, पण तो फक्त मिनारचा पायाच बांधू शकला. त्याचा उत्तराधिकारी शमसुद्दीन इल्तुतमिश याने मिनाराचे पुढील बांधकाम पूर्ण केले. एकूण 100 एकर जागेत कुतुब मिनारचा परिसर आहे. सर्वात शेवटचा मजला फिरोजशाह तुघलक याने इसवी सन 1386 मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनारवर सर्व बाजूंनी कुराणातील वचने आणि अनेक अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. कुतुब मिनारच्या निर्मितीची कथा तशी फार रोमांचक आहे. दिल्लीवर पृथ्वीराज चौहान या हिंदू राजाचे राज्य होते. तो 11-12व्या शतकाचा काळ होता. त्यानंतर मोहम्मद घोरीने स्वारी करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. अवघ्या काही वर्षातच कुतुबुद्दीन ऐबकने मोहम्मद घोरीला पराभूत करून दिल्लीवर आपले साम्राज्य स्थापित केले. कुतुबुद्दीनने घोरीवर मिळवलेल्या शानदार विजयाचे प्रतीक म्हणून 1199 रोजी बांधावयास घेतला. कुतुबुद्दीनचा उत्तराधिकारी शमसुद्दीन इल्तुतमिश याने मिनारचे 3 मजले चढविले. सर्वात शेवटचा 5वा मजला फिरोजशाह तुघलक याने इसवी सन 1386 मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनार 5 मजली आहे. कुतुब मिनारच्या निर्मितीआधी या परिसरात लाल कोट ही दिल्ली, त्यावेळची दिल्लीकाचे शेवटचे हिंदू राजे तोमार आणि चव्हाण यांची राजधानी होती. या परिसरात आधी 27 हिंदू आणि जैन मंदिरे होती. ही मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांच्या दगडविटांपासून कुतुब मिनारची निर्मिती केली गेली. कुतुब मिनारवर एका ठिकाणी श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता असे कोरलेले आढळते. आजही या मंदिरांचे भग्नावशेष या परिसरात पाहायला मिळतात. कुतुब मिनार या मंदिरांच्या भग्नावशेषांवर आज उभा आहे. कुतुब मिनारचे जुने नाव विष्णू स्तंभ होते. कशी वाटली कुतुब मिनारची कथा? ही कथा एक ऐतिहासिक कथा होती. आता आपण कुवतुल इस्लाम मशिदीच्या मार्गाने जात आहोत. ही देखील कुतुबुद्दीन ऐबकनेच बांधली आहे. याचे निर्माण 1193 ते 1197 इसवी सनच्या दरम्यान झाले. ही मशीद एका विष्णू मंदिराच्या जागेवर उभी आहे. या मशिदीच्या मधून आपल्याला लोहस्तंभ दिसतो.
हे बघा किती छान कोरीव काम आहे. ही मशीद हिंदू आणि इस्लामिक कलेचा अद्भुत संगम आहे. छत आणि स्तंभ भारतीय मंदिर शैलीची आठवण करून देतात. बुरुज इस्लामिक शैलीत आहेत. कालांतराने शमसुद्दीन इल्तुतमिश आणि अल्लाउद्दीन खलजीने मशिदीत काही परिवर्तन केले. 1230 इसवी सनात इल्तुतमिशने मशिदीच्या प्रांगणाला दुप्पट केले. अल्लाउद्दीन खलजीने मशिदीचा विस्तार केला. मशिदीत लावलेले स्तंभ आणि दरवाजे मंदिरांचे अवशेष होते. इंडो इस्लामिक शैलीत निर्मित स्थापत्य कलेचे पहिले उदाहरण आहे, ज्यात स्पष्ट हिंदू प्रभाव दिसून येतो. कुवतुल इस्लाम मशिदीला दिल्लीतील सर्वात पहिली मशीद मानले जाते. कुवतुल इस्लाम या नावाचा शाब्दिक अर्थ इस्लामची शक्ती किंवा इस्लामचा गौरव असा होतो. कुतुबुद्दीन ऐबकने सुरुवातीला मशिदीचे नाव जामे मस्जिद ठेवले, परंतु नंतर बदलून तिचे नाव कुवत उल इस्लाम मशीद असे ठेवले. कुवत उल इस्लाम मशीद, जिला कुतुब मशीद किंवा दिल्लीची ग्रेट मशीद म्हणूनही ओळखले जाते. आपल्या भारतात एक असा स्तंभ आहे जो कधीही गंजत नाही, तो म्हणजे लोहस्तंभ. हा स्तंभ 7.2 मीटर उंच आणि 16 इंच व्यासाचा दंडगोलाकार खांब असून याची निर्मिती राजा चंद्रगुप्त II यांनी केली होती. स्तंभाचे वजन 6000 किलो पेक्षा जास्त आहे. या स्तंभाला कीर्तिस्तंभ असेही म्हणतात. स्तंभावर बऱ्याच ठिकाणी संस्कृत शिलालेख आढळतात. शिलालेखात राजाला विष्णूचा भक्त म्हणून वर्णन केले आहे. अलाउद्दीन खिलजी इसवी सन 13व्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. ही बघा, ही आहे अलाउद्दीन खिलजीची कबर. कुतुब मिनारचा ब्रेल नकाशा. ही आहे कुतुब मिनार परिसरातील गोष्टींची यादी. हा नकाशा विविध काळातील बांधकामांचा आहे. ही पुन्हा तीच यादी पण इंग्रजीमध्ये. आता आपण लवकरच कुतुब परिसर म्हणजेच कुतुब कॉम्प्लेक्स मधून निघणार आहोत, पण त्याआधी आपण सँडरसनचे वेळयंत्र आणि स्मिथचा कपोला बघणार आहोत. या दोन्ही गोष्टी उजव्या बाजूस आहेत. आता आपण बघणार आहोत सँडरसनचे वेळयंत्र आणि स्मिथचा कपोला. या दोन्ही गोष्टी या मार्गावरून पुढे गेल्यानंतर दिसतील. हे आहे सँडरसनचे वेळयंत्र आणि हा आहे स्मिथचा कपोला. हा बघा अलई दरवाजा. हाच तो परिसर जेथे आपण ते वेळयंत्र आणि तो कपोला पाहिला. दिल्ली केवळ गजबजलेले महानगर नाही, तर इतिहास आणि संस्कृतीचा खजिना देखील आहे. दिल्लीत 3 युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यातील एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ कुतुब मिनार आहे. तुम्ही दिल्लीत आल्यानंतर कुतुब मिनार बघायला विसरू नका. हा कुतुब मिनार परिसरातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. हे बघा, थोडं पुढे चालत आल्यावर हे आहे प्रकाशन पटल म्हणजेच पब्लिकेशन काउंटर. इथे तुम्हाला कमी पुस्तके दिसतील. तुम्ही त्यांची याबद्दल विचारपूस करू शकता. या मार्गावरून सरळ चालत जाऊन नंतर डाव्या बाजूला वळून इथून आपण बाहेर पडू शकतो. बाहेर कसे पडायचे आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्हाला देखील ही कुतुब मिनारची सफर अनुभवायला मिळाली असेल. कुतुब मिनारची कथा ऐकायला मिळाली. मला देखील इथे येऊन आपल्या सुवर्ण इतिहासात गेल्यासारखं वाटलं. हा अनुभव खरोखरच विहंगम होता. हे बघा, तुम्हाला मी म्हटलेलं ना, डाव्या बाजूला वळायचंय. आलं ते डाव्या बाजूचं वळण. इथून आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे व आपले टोकन्स म्हणजेच तिकिटे त्यांना परत करायचे आहेत. तेव्हाच इथून बाहेर पडता येईल. टोकन्स दिल्यानंतर थोडं पुढे आल्यावर हा बघा गेट, जिथून आपण बाहेर पडणार आहोत. पण त्याआधी आपण एकदा कुतुब मिनारला येतो असं म्हणूया. बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर गाड्यांची गर्दी, गोंगाट आणि आवाज येतो. येथे तुम्हाला बाहेर काही ठेलेवाले दिसू शकतात, उदाहरणार्थ गोळेवाले इत्यादी. हे बघा, हे आहे प्रधान डाकघर नवी दिल्ली. आता आपण आपल्या हॉटेलवर पोहोचलो आहोत आणि हे बघा आपल्या हॉटेलचे सिनेमॅटिक दृश्य. कुतुब मिनार आणि हॉटेलमधील अंतर जवळपास 15.6 किलोमीटर आहे.
हे अंतर पार करण्यासाठी जवळपास 45 मिनिटे लागतात। हा बघा, हा आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा। सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष आहेत। पुतळ्याभोवती सुंदर कारंजी आणि पाण्याचे फव्वारे आहेत। इथे खूप छोटी मोठी विविध प्रकारची झाडं आपल्याला दिसतात। तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण नक्कीच चाललो कुठे आहोत? तर आपण निघालो आहोत स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर बघायला। हे बघा, इथे देखील कारंजी आणि पाण्याचे फव्वारे आहेत। त्यात छोटा हत्तीसारखा पुतळा आहे। विविध प्रकारची छोटी मोठी रोपं। हा आहे प्रगती मैदान बोगदा। हा बोगदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जून 2022 मध्ये लॉन्च केला व याचे उद्घाटन केले। हा 1.3 किलोमीटर लांबीचा बोगदा प्रगती मैदान एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग आहे। स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराकडे जाण्यासाठी सरळ जावे। या बोगद्याची प्रारंभिक अंदाजे किंमत 920 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। बोगद्याच्या बांधकामासाठी 777 कोटी रुपये खर्च आला। हिम चॅटर्जी या बोगद्याच्या भिंतीवरील कलाकृती मागील मेंदूने सांगितले की बोगद्याचे वातावरण स्वदेशी बनवण्यासाठी भित्तिचित्रे हाताने पेंट केली गेली आणि सौम्य स्टीलच्या शीटवर तयार केली गेली। हे भारतीय संस्कृती साजरे करणाऱ्या वैविध्यपूर्ण शैलीचे आहेत आणि उत्कृष्ट समन्वयाने रंगवलेले आहेत। मला तर या बोगद्यातील भिंतींवरील कलाकृती खूपच आवडली। आता आपण बाहेर पडणार आहोत। आपण लवकरच स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात पोहोचणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर। या मंदिरावर किती छान व सुंदर पिवळी रोषणाई आहे। संध्याकाळी हे अजूनच उठून दिसते। Swaminarayan Akshardham Cultural Complex. All electronics, cameras, mobile phones and eatable are not allowed. Please deposit in the cloaked room. Transparent water bottles, belts, jewelry, small money purses are permitted in the complex. Security check is must for everyone. Please help our volunteers to serve you better and make your visit safe and more enjoyable. या मंदिराचा प्रवेश विनामूल्य आहे व सर्वांसाठी खुला आहे। 6 नोव्हेंबर 2005 रोजी उद्घाटन करण्यात आलेले हे मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित केले गेले आहे। हे मंदिर पारंपरिक भारतीय हिंदू वास्तुकलेचा एक अमूल्य ठेवा आहे। अक्षरधाम मंदिरामध्ये 20,000 भारतातील हिंदू धर्माच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वांच्या पुतळ्यांचा समावेश आहे। स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर परिसर 100 एकरामध्ये पसरलेले आहे। जगातील सर्वात विशाल हिंदू मंदिर परिसर असण्याच्या नाते 26 डिसेंबर 2007 ला हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सहभागी करण्यात आले। स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर पूर्ण बघण्यासाठी कमीत कमी 4 तास गरजेचे आहेत। आता आपण स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरातून बाहेर पडत आहोत। जी घोषणा तुम्ही ऐकलीत त्याप्रमाणे आत मोबाईल फोन नेणे प्रतिबंधित असल्याने मी तुम्हाला मंदिरातील दृश्ये दाखवू शकलो नाही, त्याबद्दल मी क्षमस्व आहे। आता आपण अक्षरधाम मंदिरातून बाहेर पडलो आहोत। हे आहे स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराच्या गेट 1चे बाहेरील दृश्य। हे गेट किती छान आहे। इथे गेट 1 स्वामीनारायण अक्षरधाम लिहिलेले आहे। आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये बाहेर जेवून आमच्या राहायच्या हॉटेल ब्रेस इनवर जाणार आहोत। मी तुम्हाला या मंदिराबद्दल अधिक माहिती तिन्ही भागांच्या शेवटी देणार आहे। जर तुम्हाला ही माहिती जाणून घ्यायची असेल तर तिन्ही भाग पूर्ण बघा, ही नम्र विनंती। थोडं पुढे आल्यानंतर एक निळा बोर्ड दिसतो, ज्यात विकास मार्गाला जाण्यासाठी डाव्या बाजूला वळा आणि नोएडा व गाझियाबादला जाण्यासाठी थोडं पुढे जाऊन यू टर्न घ्या असे लिहिलेले आहे। हे बघा, हे आहे अक्षरधाम मेट्रो स्थानक। रात्रीच्या अंधारात लाईट्सच्या रोषणाईने सगळी दुकाने व मॉल्स परिसर अजूनच छान दिसतो व खुलून येतो। हा आहे दिल्लीतील सुप्रसिद्ध भाग कॅनॉट प्लेस। इथे खूप सारी मोठी दुकाने आहेत। आपल्या दिल्लीच्या सफरीचा पहिला भाग आणि पहिला दिवस इथेच संपतो आहे। धन्यवाद।